पट उघडून दाखवला. किती म्हणजे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात, किती गोष्टी त्यांनी संयमाने घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कुठल्याच गोष्टींच्या मर्यादांचं उल्लंघन त्यांनी नाही केलं, म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम. अशा मर्यादा पुरुषोत्तमांचं चरित्र 13 युगामध्ये जे गायलं ते संत तुलसीदासांनी या कलियुगामध्ये आपलं रामचरित मानस या नावानं दिलेलं आहे. हे महाकाव्य आहे. याच्यावर मग नाटकं झाली, रामलीला झाली, त्यानंतर रामायण आलं. अशा प्रकारे अनेक पद्धतीनं ते समाजामध्ये आलं. त्याने जे दोहे रचले ते इतके रसभरीत आहेत, इतके सुंदर आहे, ऐकत बसावं असं वाटेल. आता खरी जी मजा येणार आहे ती रामाच्या चरित्राला सुरुवात होईल आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं जास्त मजा येईल. परंतु ग्रंथ जो असतो त्याची परंपरा असते की आम्ही बोलणारे कोणी नसतात. आमच्या पाठीमागे जे आहे आपले गुरुदेव, त्यांना वंदन केलंच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय शक्यच नाही आहे. आपुल्या बळे नाही बोलता बोलविता धनी वेगळाचे. गुरूंचे आशीर्वाद असल्याचे शक्यच नाही. तसं संत तुलसीदासाने आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतलेलेच आहेत. परंतु पहिल्यांदा कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण करतो ती गोष्ट करताना विघ्नहर्ता, विघ्नांचा नाश करणारा जो गणपती आहे त्या गणपतीचं स्तवन करतो. म्हणून इथे आता आपल्याला गणपतीचं स्तवन ऐकावं लागलं, त्या मिळालं. त्याचबरोबर ही जी जीभ आहे ह्या जिभेवर ओघवती वाणी आली पाहिजे, रसाळ वाणी आली पाहिजे. म्हणून अमृताचा वर्षाव करण्यासाठी आणि जसे एखादी नदी धो 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 वाहत असते, सळसळ सळसळ वाहत असते, तशा प्रकारे ही जी वाणी आहे, ही जीभ जी आहे, त्या जिभेवर सरस्वती माता बसल्याशिवाय हे शक्यच नसतं. जो म्हणतो ना मी बोलतो, ते माझं मत आहे, माझा अनुभव आहे, तो खोटा आहे. मी बोलणारा कोणी नाही, माझ्या त्या जिभेवर ती सरस्वती माता गुरुदेवांच्या कृपेनं, गुरुदेवांची कृपा असेल तर हे सगळे देव प्रसन्न होतात. हे लक्षात ठेवा. याच्यासाठी गुरुदेवांच्या आशीर्वादाची आवश्यकता असते. गुरुदेव आपल्या पाठीमागे आहे तर जगातली सगळी सुख आपल्या जवळ येतच असतात. आणि त्यामुळे गुरुदेवांचे आशीर्वाद आणि गणपती देवतेला वंदन केलेलं आहे, सरस्वती मातेला वंदन केलं आहे आणि तिने आपल्या वाणीवर बसावं आणि माझी वाणी जी आहे ती ओघवती व्हावी, तेजस्वी व्हावी, अशा प्रकारचं वंदन केलेलं आहे. ह्याचा अनुभव मी नेहमी घेतो. वारीचं प्रवचन आम्हाला करायचं असतं आणि मनामध्ये लहर येते कधी कधी की आपल्याला अभंग लिहायचे. मी कितीही प्रयत्न केले तरी वारीच्या दुपारपर्यंत ते शक्यच नसतं. काहीतरी कामं निघून जाणार. पण गुरुदेवांच्या कृपेनं ती ज्यावेळी सरस्वती माता जिभेवर बसते त्यावेळेला दुपारी 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 4 अभंग आणि प्रवचन सगळे 1 तासामध्ये बनून पण जातं. म्हणजे अभंगांची निर्मिती पण होते, चालीचं बोध पण त्याच्यामध्ये असतो आणि सगळंच होऊन जातं. हे कसं शक्य आहे? बरेच जण विचारतात कसं काय शक्य आहे? एक अभंग लिहिण्यासाठी पण 2-3 दिवस पाहिजेत. मग हे 4-4 अभंगां पुन्हा बोधात्मक होतात कसे? तरी माझ्या गुरुदेवांची कृपा आहे. कारण माझे गुरुदेव सरस्वती मातेला घेऊनच येतात आणि सरस्वती मातेला माझा हट्ट पुरवण्यासाठी माझ्या त्या जिभेवर राहावंच लागतं आणि ती असते, म्हणून हे सगळ्या गोष्टी शक्य होतात. तसं संत तुलसीदास सरस्वती मातेचं वंदन करतायत, तिला नमन करतायत. तू माझ्या जिभेवर सतत प्रभावी रूपामध्ये राहावं अशा प्रकारची विनंती करतात. पुढे बोला. त्यानंतर